लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट, सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे समोर बघा। नुकतेच लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला आणि बघा एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच मे महिन्याचा हप्ता सुरू झाला। 2 मे रोजी एप्रिलचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला। आता आजपासून मे महिन्याचा हप्ता देखील तुमच्या खात्यात टाकणे सुरू झाले। बघा बहिणींनो, आता तुम्हाला नुकतेच 1500 रुपये मिळाले, बरोबर। तुमच्या खात्यात 1500 रुपये नुकतेच जमा झाले। तर हे 1500 रुपये जमा झाल्यानंतर लगेच आता तुमच्या खात्यात मे महिन्याचा जो काही हप्ता आहे, मे महिन्याचा हप्ता 3000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणे सुरू। आता 3000 रुपये का जमा होत आहे मे महिन्याचे? आजपासून मे महिन्याचे 3000 रुपये येणे सुरू झालेले आहे। 3000 रुपये कसे येत आहेत त्याबद्दल तुम्हाला सांगतो आणि महत्त्वाचं म्हणजे 4000 रुपये देखील मिळणार आहेत लाडक्या बहिणींना। तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। सर्व अपडेट मी तुम्हाला सांगतो, सर्व माहिती नीटपणे समजून सांगतो। व्हिडिओ पूर्ण बघा, अतिशय दमदार माहिती आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी। बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त तुम्हाला सर्व माहिती मी आता देतो, सर्व माहिती समजून सांगतो। लाडक्या बहिणींनो बघा, आता सर्वात मोठी जी आनंदाची अपडेट आहे, सर्वात मोठी खुशखबर, मे महिन्याचा हप्ता। तुम्ही सर्वजण मे महिन्याच्या हप्त्याची वाट बघत होते ना तुम्ही सर्वजण। तर तुमच्यासाठी खुशखबर आहे, आनंदाची अपडेट आलेली आहे। आता 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे आणि 4000 रुपये पण। तर काय अपडेट आहेत, व्हिडिओ पूर्ण बघितला तरच तुम्हाला सर्व अपडेट समजणार आहेत, सर्व माहिती समजणार आहे। आणि आजच्या ज्या काही ताज्या बातम्या आहेत, तर ताज्या बातम्या देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कामाच्या बातम्या, ताज्या बातम्या, व्हिडिओ पूर्ण बघा। ताज्या बातम्या पण तुम्ही बघून जा, अतिशय दमदार आहे ताज्या बातम्या देखील। हे बघा, लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तुम्हाला 10 हप्ते मिळाले होते, 10 हप्ते, बरोबर। 10 हप्त्याचे तुम्हाला 15000 रुपये मिळाले आहेत आतापर्यंत। आत्ता अजून मे महिन्याचा हप्ता आज सुरू झाला आणि मे महिन्याचे पैसे पण तुमच्या खात्यात जमा होणे सुरू। आता बघा, काही बहिणींना मे महिन्याचा हप्ता येणे सुरू झाला आहे। ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी पहिले तुमचं आधार कार्ड बघा, हे आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक आहे का हे पहिले चेक करा। जर हे बँकेशी लिंक नसेल तर काही फायदा होणार नाही, पैसेच येणार नाही, बरं। पहिले आधार कार्ड बँकेशी लिंक करा, तरच तुमच्या खात्यात पैसे येतील। DBT एनेबल आहे का ते बघणे फार गरजेचे आहे, DBT, कारण काही जणांची DBT एनेबल नसते। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून योजनेचे पैसे येतात। जर हेच तुमचं एनेबल नसेल तर मग पैसे कसे येतील, बरोबर आहे की नाही। आणि बघा, यामध्ये आता ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, पात्र लाडक्या बहिणी त्यांच्याच खात्यात पैसे येत आहेत। भरपूर बहिणी अपात्र झाल्या आहेत, जवळपास अपात्रतेचा आकडा माझ्या माहितीनुसार आता 12 लाखपर्यंत पोहोचलेला आहे। 12 लाख बहिणी अपात्र झाल्या आहेत। त्यामध्ये आता अपात्रतेचे निकष होते, 4 चाकी वाहन असेल, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल, तसेच नोकरी, सरकारी नोकरी असेल, आयकरदाता असाल, आयकरदाता असाल, तसेच 2 योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल, बरोबर। तर असे निकष आहेत लाडकी बहीण योजनेसाठी बनवण्यात आलेले आहे। चला आता आपण समजून घेऊया मे महिन्याचा हप्ता कोणाकोणाला आला त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती बघा। आता मे महिन्याचा हप्ता कोणाला आला बघा। लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा, इथून सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी। तर मे महिन्याचा हप्ता संदर्भात आपण अपडेट बघत आहोत, व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे। मे महिन्याचे 3000 रुपये संदर्भात, 4000 रुपये संदर्भात माहिती भेटणार आहे। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। आजच्या ताज्या बातम्या पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे भावांनो बहिणींनो व्हिडिओ पूर्ण बघा। ज्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या आहेत त्या ताज्या बातम्या पण समजून घ्या, अतिशय दमदार बातम्या आहेत त्या पण। त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे, तरच तुम्हाला सर्व माहिती समजेल, अन्यथा तुम्हाला काहीच समजणार नाही।
चला आपण इथे सर्व माहिती आता जाणून घेणार आहोत. हे बघा, रेग्युलर तुमच्या खात्यात पैसे सरकार टाकत आहे. आता मागच्या वेळी काही हप्ते तांत्रिक अडचणीमुळे उशीर त्या हप्त्यांना झाला होता, तर सरकारने काय केलं होतं की 2 हप्त्याचे पैसे एकत्र 3000 रुपये खात्यात टाकले होते. आता पण तसंच वाटत होतं, परंतु एप्रिलचा हप्ता सेपरेट 1500 रुपये आले. त्यानंतर आता मे महिन्याचा हप्ता देखील सुरू झाला. मे महिन्याचा पण हप्ता सुरू झालेला आहे. त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. चला सर्व माहिती आपण जाणून घेऊया. त्या अगोदर तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा व्हिडिओला. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ पाहतात परंतु लाईक करत नाही, चॅनल सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा जरी नवीन असाल तर. चला आता आपण सर्व अपडेट, सर्व माहिती नीटपणे सोप्या भाषेत, सिंपल भाषेत समजून घेऊया काय काय अपडेट आलेले आहेत. चला मग आता तुम्हाला मी सर्व माहिती देतो आणि इथून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आता तर बघा, जी माहिती आलेली आहे ती माहिती तुम्हाला मी सांगतो आता. सर्व तुम्ही फक्त व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. माहिती तुमच्यासाठी आहेत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, लाडक्या बहिणींना मिळणार नाही मे महिन्याचा हप्ता. आता काही बहिणी आहेत ज्यांना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही. तर यामध्ये कोणत्या बहिणी आहेत ज्यांना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही, काय कारणास्तव मे महिन्याचा हप्ता दिला जाणार नाही, त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती पहिले अगोदर आपण समजून घेऊया. हे बघा, या योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वर्ष, हे बघा 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपयाचा लाभ दिला जात आहे. आतापर्यंत या योजनेच्या महिलांना एकूण 15,000 रुपयाचा लाभ वितरित करण्यात आला आहे. बघा, आतापर्यंत तुम्हाला 15,000 रुपये मिळालेले आहेत लाडकी बहीण योजनेचे, बरोबर. 15,000 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत आतापर्यंत. तर 10 हप्त्याचे 15,000 रुपये तुम्हाला अगोदरच मी सांगितलं. बघा, पण आता या योजनेच्या मे महिन्याचा हप्ता राज्यातील काही महिलांना मिळणार नाही. 21 ते 65 वर्ष वयोगटात बसणाऱ्या काही महिलांना याचा लाभ मिळणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिला 21 ते 65 वर्ष वयोगटात बसतात पण त्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्या महिलांना या योजनेतून लाभ मिळणार नाही. बघा, आता काय झालेलं आहे, जेव्हा योजना सुरू झाली तेव्हा सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पैसे टाकण्यात आले, सर्वांना पैसे टाकण्यात आले. परंतु त्यानंतर छाननी प्रक्रिया जी आहे, छाननी प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आली आणि या छाननी प्रक्रियेमध्ये सर्व निकष बघितले गेले. तर 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न ज्या बहिणींचं वाढलेलं आहे त्यांना आता योजनेचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. जरी जास्त असेल तर योजनेचा आता लाभ भेटणार नाही आणि सर्व गोष्टी बघितल्या जात आहेत. आयकर विभागाकडून मदत घेतली जात आहे. सर्व बघितलं जात आहे की तुमचं उत्पन्न वाढलं की नाही. जरी वाढलं असेल 2.5 लाखांपेक्षा ते जास्त गेलं असेल तर योजनेचा लाभ बंद, लाडकी बहीण योजनेचा. आलं लक्षात? तर हा सर्वात मोठा निर्णय लाडकी बहीण योजनेत घेण्यात आलेला आहे आणि सर्वात मोठी अपडेट होती. तर पुढे बघा, यासोबतच ज्या महिला शासकीय सेवेत आहेत किंवा ज्या महिला कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत आहेत त्यांनासुद्धा लाभ मिळणार नाही. ट्रॅक्टर वगळता जर इतर 4 चाकी वाहन असेल तर अशा महिलांनासुद्धा या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही. बघा, तर काय काय अपडेट आहेत यामध्ये बघा. तर हे निकष आहेत. चला, मे महिन्यासंदर्भात आता मे महिन्याचा हप्ता कोणाला भेटणार आहे मग त्याबद्दल आपण माहिती ते समजून घेऊया. चला बघा त्याबद्दल माहिती. तर बघा, इथे काय म्हटलेलं आहे की 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न तुमचं जास्त असेल तर योजनेचा लाभ भेटणार नाही. शासकीय सेवेत जरी असाल तर बघा, आता कुटुंबातील सदस्य जरी सरकारी नोकरीत आहेत, म्हणजे तुम्ही नाही, तुमच्या घरातील जे काही सदस्य सरकारी नोकरीत आहेत तर त्यांनासुद्धा लाभ मिळणार नाही. बघा, सरकारी नोकरीत जरी तुमचे सदस्य, घरातील कोणी सदस्य असेल तरी देखील लाभ बंद होणार आहे. ट्रॅक्टर वगळता जरी 4 चाकी वाहन असेल तरीही लाभ बंद. ओके, तर
असे असेल तर अशा महिलांना सुद्धा या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही, असे हे निकष इथे देण्यात आलेले आहेत. बघा, या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना मिळणार आहे, म्हणजेच राज्याबाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. एकंदरीत वर सांगितलेल्या या निकषामध्ये ज्या महिला फिट बसत नाही त्यांना आता पुढील हप्ता मिळणार नाही. ज्या बहिणी आता या निकषात बसत नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. आलं लक्षात? तर बघा, आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार त्याबद्दल माहिती. खरे तर एप्रिल महिन्याचा लाभ मे महिन्यात जमा करण्यात आला, यामुळे मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हा सवाल लाडक्या बहिणींकडून उपस्थित होतोय. ज्याप्रमाणे एप्रिल महिन्याचा हप्ता उशिराने जमा झाला तसाच मे महिन्याचा हप्ता पण उशिराने जमा होणार का, असाही सवाल महिलांकडून उपस्थित होतोय. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की मे महिन्याचा लाभ हा मे महिन्यातच वितरित होण्याची शक्यता आहे. मे महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात जमा होईल अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे. बघा, सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी आनंदाची अपडेट, मे महिन्याचा जो काही हप्ता आहे, मे महिन्याचा हप्ता हा मे महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात जमा होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, माहिती काय आहे व्हिडिओ पूर्ण बघा. पुढे ताज्या बातम्या देखील आहेत, त्या ताज्या बातम्या पण तुम्हाला बघायच्या आहेत. तर मी तुम्हाला सांगितलं मे महिन्याचे, हे बघा तुम्हाला सांगितलं मे महिन्याचे, एक मिनटं, मे महिन्याचे 3,000 रुपये सुरू, याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली. सोबत 4,000 रुपये पण मिळणार याबद्दल तुम्हाला माहिती दिली. आता ही माहिती नीटपणे समजून घ्या. हे बघा, तर मे महिन्याचा हप्ता जो आहे तो तुम्हाला 3,000 रुपये कसा मिळणार आहे त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती समजून घ्या. आणि 4,000 रुपये कसे मिळणार आहेत बहिणींनो ते पण समजून घ्या. चला, त्याबद्दल मी तुम्हाला आता एकदम सोप्या भाषेत त्याबद्दल माहिती मी देतो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आता बघा, मे महिन्याचा हप्ता 3,000 रुपये कसे मिळणार त्याबद्दल पहिले तुम्हाला मी माहिती सांगतो. तर पहा, मे महिन्याचा हप्ता 3,000 रुपये कसे, तर बघा मे महिन्याचे 3,000 रुपये कसे मिळणार त्याबद्दल समजून घ्या. एप्रिल महिन्याचे पैसे भरपूर बहिणींना आलेले नाही. एप्रिलचे 1,500 रुपये भरपूर लाडक्या बहिणींना आलेले नाहीत. तर एप्रिलचे ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना एप्रिलचे 1,500 रुपये आणि मे महिन्याचे 1,500 रुपये, 1,500 आणि 1,500, 2 महिन्याचे 1,500 टोटल झाले 3,000 रुपये. तर या मे महिन्यात काही बहिणींना 3,000 रुपये भेटणार आहेत. 3,000 रुपये का भेटणार आहेत, कारण त्या बहिणींना एप्रिलचा हप्ता आलेला नाही. तर मे महिन्याच्या हप्त्यासोबत त्यांना एप्रिलचा हप्ता पण भेटणार आहे. टोटल 1,500 3,000 रुपये झाले. 3,000 रुपये अशा बहिणींना मिळणार आहे. आलं तुमच्या लक्षात? 4,000 रुपये संदर्भात काय अपडेट आहे बघा. 4,000 रुपये कोणालाच मिळत नाही, 4,500 रुपये मिळतील. 4,000 नाही तर 4,500 रुपये मिळणार आहेत. 4,000 बहिणींनो, 4,000 संदर्भात जी माहिती आहे ती अपडेट जी आहे ती अपडेट नाही आहे. 4,000 नाही 4,500 रुपये मिळतील. आता हे 4,500 रुपये कसे मिळतील समजून घ्या. 4,500 रुपये काही बहिणींना 2 हप्त्याचे मागील 3,000 रुपये आलेले नाहीत. 3,000 रुपये तुम्हाला मागील आलेले नसतील तर ते मागील 3,000 रुपये जे आलेले नसतील, काही बहिणींना बघा आता 4,500 रुपये आलेले आहेत. एप्रिलचा हप्ता जेव्हा आला तेव्हा काही बहिणींना एप्रिलचा हप्ता 4,500 रुपये आलेला आहेत. 4,500 रुपयाला आता तो 4,500 रुपये कसा आला त्याबद्दल समजून घ्या. कारण त्या बहिणींना 3,000 रुपये मागील 2 महिन्याचे 1,500 3,000 रुपये मागील आलेले नव्हते. ते 3,000 रुपये पण आले आणि एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये पण आले. म्हणजे 3,000 आणि 1,500 4,500 रुपये बहिणींना मिळाले बघा. तर अशा पद्धतीने आहे. म्हणजे महिना जो आहे लाडकी बहीण योजनेचा तो 1,500 रुपयेच आहे, परंतु जे काही मागील हप्ते असतात ते पण मिळतात. त्यामुळे एकत्र ती रक्कम वाढलेली असते. असं नाही की काही बहिणींना जास्त पैसे मिळत आहेत, तसं नाही. त्यांचे हप्ते मागील राहिलेले आहेत ते पण त्यांना मिळाले, त्यामुळे त्यांची रक्कम ती वाढलेली दिसत आहे. असं नाही की बाकीच्यांना हप्ते वाढले आणि बाकीच्यांना कमी, तसं नाही. तुम्हाला रेग्युलर मागचे हप्ते बरोबर मिळाले आहेत, त्यामुळे तुम्हाला आता 1,500 रुपयेच मिळतील. आलं लक्षात? आणि बघा, मे महिन्याचा हप्ता अजून सुरू झालेला नाही, तर तो मे महिन्याचा हप्ता लवकरच सुरू होणार आहे. 3ऱ्या आठवड्यात, मे महिन्याचा 3ऱ्या आठवड्यात हप्ता सुरू होणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. लवकरच हप्ता जमा होईल. आणि हप्ता जमा जेव्हा होईल, जेव्हा हप्त्या संदर्भात काही अपडेट येईल, हप्ता आज सुरू होईल किंवा उद्या सुरू होईल अशी अपडेट जरी माझ्याकडे आली तर लगेच त्याबद्दल तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो. आलं लक्षात? तर आता सध्या तरी मे महिन्याचा हप्ता सुरू झालेला नाही, लवकरच मे महिन्याचा हप्ता सुरू होणार आहे. मे महिन्याचा हप्ता लवकरच सुरू होणार आहे.
थोडा वेट करा, वाट बघा, लवकरच मे महिन्याचा हप्ता सुरू होणार आहे. आलं लक्षात? बघा, तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती मी दिलेली आहे. सर्व अपडेट नेटपणे समजून सांगितलं. 3,000 रुपये कसे मिळणार, 4,000 रुपये कोणाला मिळणार, 4,500 रुपये कोणाला मिळणार, याबद्दल सर्व माहिती तुम्हाला सांगितली. चला आता आजच्या ताज्या बातम्या आपण या व्हिडिओमध्ये बघूया. आता व्हिडिओ इथून पूर्ण बघा, ताज्या बातम्या बघा, महत्त्वाच्या बातम्या. चला आजच्या ताज्या बातम्या आपण इथे जाणून घेणार आहोत. आता बघा आजच्या ताज्या बातम्या बघा, कामाच्या बातम्या, ताज्या बातम्या. पहिली बातमी आहे बघा, पहिलीच बातमी आहे, सर्वात मोठी बातमी. सुधारित पीक विमा योजनेचा शासन निर्णय जाहीर. आता शेतकऱ्यांकडून हिस्सा आकारणार. जाणून घ्या काय झालेत नवे बदल. आता पीक विमा संदर्भात काय नवीन बदल झालेले आहेत त्याबद्दल माहिती आपण समजून घेणार आहोत, कारण शासन निर्णय जाहीर झालेला आहे. बघा, तर महाराष्ट्र सरकारने सुधारित, हे बघा, महाराष्ट्र सरकारने सुधारित पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला असून या संदर्भातील शासन निर्णय 9 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयानुसार शेतकऱ्यांना आता पीक विम्यासाठी खरीप हंगामात 2%, रब्बी हंगामात 1.5% आणि नगदी पिकासाठी 5% इतकं योगदान द्यावं लागणार आहे. महाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2016 पासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राबवली जात आहे. बघा, तर 2016 पासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राबवली जात आहे. तर बघा इथे काय म्हटलं आहे, आता 9 मे रोजी तर शासन निर्णय जाहीर झाला. त्यामध्ये आता बघा शेतकऱ्यांना आता पीक विम्यासाठी खरीप हंगामात 2%, रब्बी हंगामात 1.5% आणि नगदी पिकासाठी 5% इतकं योगदान द्यावं लागणार आहे. ओके, तर बघा पुढे माहिती अजून, तर 2023 पासून, हे बघा 2023 पासून राज्यात 1 रुपयात पीक विमा योजना लागू करण्यात आली होती. मात्र या योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान काही गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे राज्य सरकारकडून योजनेत आवश्यक बदल करण्याचा विचार सुरू होता. अखेर आता सरकारने सुधारित पीक विमा योजनेतील बदल जाहीर करत नवीन अटीनुसार योजना लागू केली आहे. बघा आता माहिती काय ते समजून घ्या. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली, हे बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 20 मार्च 2025 रोजी, 20 मार्च बघा, तारीख बघा, 20 मार्च 2025 रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्रात सध्या राबवली जाणारी सर्वसमावेशक पीक विमा योजना यामध्ये आवश्यक ते बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार शेतकऱ्यांकडून खरीपासाठी, बघा आता खरीपासाठी 2%, रब्बीसाठी 1.5% आणि नगदी पिकासाठी 5% असा हिस्सा घेण्यात येणार आहे. उर्वरित हप्ता केंद्र व राज्य शासन मिळून भरतील. आलं लक्षात? तर ही होती पहिली सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी ताजी अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला समजली, तर पीक विमा संदर्भात ही अपडेट होती. चला पुढील बातमी समजून घ्या. बातमी नंबर 2 तुम्ही बघू शकता. आता बातमी नंबर 2 आहे, पाकिस्तानचा पुन्हा ड्रोन हल्ला, भारताच्या 5 राज्यातील 20 शहरांवर थेट टार्गेट. पहा कोणकोणत्या शहराचा समावेश. बघा आता भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे आणि त्याबद्दल रोज अपडेट, रोज बातम्या तुम्ही न्यूज चॅनलवरती बघत आहात. तर बघा आता काय बातमी आहे समजून घ्या. भारत पाकिस्तानातील तणाव हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पहलगाम हल्ल्याला, हे बघा, पहलगाम हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे दिलेल्या चोख प्रत्युत्तरानंतर पाकिस्तान बिथरला आहे. सध्या पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे.
पाकिस्तानच्या कुरापती सातत्याने सुरू आहेत बघा, तर पाकिस्तानच्या कुरापती अजून सातत्याने सुरू आहेत. पाकिस्तानकडून आज पुन्हा एकदा अनेक ठिकाणी ड्रोनने हल्ला करण्याचा डाव भारताने उधळून लावला आहे. तर बघा जेवढे पण हे हल्ले करतील तर भारत यांना उधळून टाकतीलच. बघा भारताने आज 5 राज्यांना टार्गेट करण्यात आले बघा, तर पाकिस्तानने आज 5 राज्यांना टार्गेट करण्यात आले बघा. पाकिस्तानने आज 5 राज्यांना टार्गेट केलेलं आहे बघा. यात जम्मू काश्मीर, हे बघा जम्मू काश्मीर, त्यानंतर राजस्थान, जम्मू काश्मीर तर ते टार्गेटच करत राहतात. जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाब आणि गुजरातचा समावेश आहे. यात नागरी वस्त्या, धार्मिक स्थळे आणि विमानतळावर हल्ला करण्यात आला. यावेळी भारताच्या 5 राज्यांमधील 20 शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून झाला. 20 शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून झाला. तसेच सध्या पाकिस्तानकडून सीमा भागात सातत्याने गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानने काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात श्रीनगर विमानतळ, बडगाम, गांदरबल बघा, गांदरबल, अवंतीपोरा यासारख्या काश्मीर खोऱ्यातील वेगवेगळ्या भागांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र भारतीय सुरक्षा दलांनी या सर्व प्रयत्नांना हाणून पाडले बघा. तर ज्या पद्धतीने हे तिकडून जे कुरापती हमले करत आहेत, पाकिस्तान जे कुरापती काम तिकडून करत आहे, तर यांना चोख उत्तर भारतचे जवान देत आहेत. भारतचे जे काही जवान आहेत ते चोख उत्तर यांना देत आहेत आणि भारतीय सुरक्षा दलांनी यांचा प्रयत्नांना हाणून पाडले आहे. चला ही बातमी तुम्हाला समजली. आता त्यानंतर पुढील बातम्या आपण समजून घेऊया. तर महत्त्वाच्या बातम्यात आज रोजीच्या, चला आता आपण पुढील बातमी समजून घेऊया. चला आता आपण बातमी नंबर 3 बघणार आहोत. बातमी नंबर 3 बघा, सर्वात मोठी बातमी आहे. हे बघा बातमी नंबर 3 बघा. आता बातमी नंबर 3 आहे. बातमी नंबर 3 बघा सर्वांनी. बातमी नंबर 3, महाराष्ट्रातील या मोठ्या शहरात तयार होणार नवीन बस स्थानक, 8 कोटी रुपये मंजूर, प्रस्ताव मंजुरीसाठी सादर. बघा महाराष्ट्रात रेल्वेप्रमाणेच एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. एसटी महामंडळाची बस ही महाराष्ट्राची लाईफलाईन आहे. राज्यातील कोणत्याही गावात जायचे असेल तरी देखील लाल परीचा प्रवेश करून पोहोचता येते. तर बघा लाल परीचा प्रवास करून पोहोचता येते. यावरून आपल्याला लाल परीच्या नेटवर्कचा अंदाज बांधत आहे. दरम्यान जर तुम्ही ही एसटीने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं तर एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाकडून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. बघा आता माहिती, तर प्रवाशांसाठी वेगवेगळ्या बसेस सुरू केल्या जात आहेत. सोबतच नवनवीन बस स्थानक सुद्धा विकसित केले जात आहे. अशातच आता राज्यातील एका महत्त्वाच्या शहरात एक नवीन बस स्थानक विकसित होणार असल्याची बातमी समोर आली आहे. बघा आता कुठे तयार होणार नवीन बस स्थानक त्याबद्दल आपण माहिती ते समजून घेऊया. हे बघा कुठे तयार होणार नवीन बस स्थानक. सध्या भुसावळ बस स्थानक जिथे आहे त्यापुढे रेल्वेची जागा आहे आणि त्याच जागेवर नवीन बस स्थानक निर्मितीची शक्यता आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की भुसावळ शहरातील सध्याचे बस स्थानक हे रेल्वे स्थानकाच्या उत्तरेकडे आहे. रेल्वे स्थानकाच्या उत्तरेकडील मुख्य प्रवेशद्वाराला खेटून सध्याचे बस स्थानक उभे आहे. यामुळे ही बस स्थानकाची जागा रेल्वेला हवी आहे. बघा यामुळे ही बस स्थानकाची जी काही जागा आहे ती रेल्वेला हवी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या बस स्थानकाच्या जागेऐवजी परिवहन मंडळाला रेल्वेची जागा दिली जाणार आहे आणि नवीन बस स्थानक बांधण्यासाठी निधी सुद्धा उपलब्ध करून दिला जाईल. तर बघा म्हणजे रेल्वेमध्ये आणि परिवहन मंडळामध्ये जागाची आदलाबदली होणार आहे. बघा तर रेल्वेमध्ये आणि परिवहन मंडळामध्ये जागांची आदलाबदली होणार आहे. भुसावळ बस स्थानकाची जागा रेल्वेला आणि बस स्थानकासमोरील, हे बघा भुसावळ बस स्थानकाची जी काही जागा असणार आहे, भुसावळ बस स्थानकाची जागा ते रेल्वेला आणि बस स्थानकासमोरील जागेची
हे बघा बस स्थानकासमोरील रेल्वेची जागा जी आहे ती परिवहन महामंडळाला दिली जाणार आहे. म्हणजे हे बघा बस स्थानकाला आता रेल्वेची जी काही जागा असणार आहे ती रेल्वेची जागा बस स्थानकाला मिळणार आहे आणि बस स्थानकाची जी काही जागा आहे ती रेल्वेला मिळणार आहे. म्हणजे आदला बदली केलेली आहे. तर ही सर्वात मोठी बातमी होती. ही बातमी तुम्हाला समजली. ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टॉप बातम्या बघितल्या, सर्व माहिती बघितली. पुढे बघा आता महत्त्वाची माहिती. तर आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघितली. लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला सर्व माहिती नीटपणे सिंपल भाषेत सोप्या भाषेत समजून सांगितलं. त्यानंतर आपण आजच्या टॉप बातम्या बघितल्या. त्यामध्ये मोठी बातमी पीक विमा संदर्भात माहिती आपण बघितली. तर मोठी बातमी सुधारित पीक विमा योजनेचा शासन निर्णय जाहीर. आता शेतकऱ्यांकडून हिस्सा आकारण्यात येणार. तर हिस्सा आकारणार. तर जाणून घ्या काय नवीन बदल त्या संदर्भात आपण माहिती बघितली. त्यानंतर बातमी नंबर 2 बघितली. पाकिस्तानचा पुन्हा ड्रोन हल्ला. भारताच्या 5 राज्यातील 20 शहरांवर थेट टार्गेट. पहा कोणकोणत्या शहरांचा समावेश याबद्दल पण आपण बातमी नीटपणे सोप्या भाषेत समजून घेतली. त्यानंतर बातमी नंबर 3 बघितली. महाराष्ट्रातील या मोठ्या शहरात तयार होणार नवीन बस स्थानक. 8 कोटी रुपये मंजूर प्रस्ताव मंजुरीसाठी सादर. बघा या सर्व बातम्या आपण बघितला. ठीक आहे. मग सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. पटकन चॅनल सबस्क्राईब करा. या व्हिडिओला शेअर करा. आणि यूट्यूब टीमला पण माझं म्हणणं आहे यूट्यूब टीम या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ दमदार आहे, महत्त्वाचा आहे. तर यूट्यूब टीम या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. या व्हिडिओला यूट्यूब टीम जास्तीत जास्त इम्प्रेशन द्या. धन्यवाद. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये.